सगळ्यात आधी आपला आहे रोहन बोपन्ना. आता हा खूप जास्त इम्पॉर्टंट प्लेअर आहे, 4-5 स्टार करून ठेवा, याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. कारण की हा होता रँक 1 प्लेअर कशाचा, टेनिस खेळायचा, आणि त्यांनी आता घेतली निवृत्ती, त्याच्यामुळे अधिक जास्त इम्पॉर्टंट बनत आहे. आता तुम्ही सानिया मिर्झाचं नाव ऐकलं असेल, महेश भूपती, लिअँडर पेस वगैरे ऐकलं असेल नाव तुम्ही, किंवा इंटरनॅशनल लेव्हलला गेलं तर तुम्ही रॉजर फेडरर किंवा जोकोविच वगैरे पण ऐकलं असेल. इव्हन सिन्नर पण, तो आता मागं आपण कव्हर केलेलं ना, जे ग्रँड स्लॅम जिंकलेला तो, तर ते सगळे तुम्ही ऐकलेले असतील. तर त्याच लेवलचा, एकदम टॉप लेवलचा रोहन बोपन्ना पण प्लेअर होता, भारताचा प्लेअर आहे. आणि हा रँक 1, पण हा डबल्स खेळायचा आणि त्याच्यामध्ये रँक 1 होता. तर लक्षात ठेवा, रोहन बोपन्ना इम्पॉर्टंट आहे, भारताचा प्लेअर होता, टेनिसचा प्लेअर, त्याच्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे. 45व्या वर्षी त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे आणि 22 वर्षाचं करिअर होतं. आणि ह्या बाईच्या 2-3 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. काय, की त्यांनी सगळ्यात म्हणजे जुना किंवा सगळ्यात म्हातारा असा प्लेअर आहे की जो रँक 1 झालेला, आणि सगळ्यात म्हातारा असा प्लेअर आहे की ज्यांनी ग्रँड स्लॅम जिंकलेली. ठीक आहे, तर हा ह्याला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, एक एक करून बघू याच्याविषयी. 45व्या वर्षी निवृत्त झालेला आहे आणि 22 वर्षाचं टोटल करिअर आहे. आणि 22 वर्षाचं करिअर आहे म्हणजे 2003ला त्यांनी सुरुवात केली होती आणि 25ला त्याची संपवलं. त्यानंतर ह्याचा जन्म बघायला गेला तर बंगळूर कर्नाटकचा आहे. हे इयर वगैरे लक्षात ठेवायची खूप जास्त काही गरज नाही, फक्त एकदा वाचून घ्या. बेंगलोरचा आहे तो, कर्नाटक मधून आलेला आहे. त्याच्यानंतर त्याचे अचिव्हमेंट बघायला गेलं तर हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. काय अचिव्हमेंट्स, तर त्यांनी 26 एटीपी दुहेरी विजेतेपद जिंकलेले आहे. एटीपी म्हणजे काय, असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स नावाची एक संस्था आहे, की जे की हे जे टुर्नामेंट्स आहेत सगळे, तर ते ऑर्गनाईज करत असते. आणि मग त्यांनी जे जिंकले किंवा कोण किती जास्त जिंकतोय ते सगळं बघून ते रँकिंग वगैरे ठरवत असतात. तर तसं हे एटीपी आहे, असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स नावाची एक संस्था आहे. तर त्या याचे टोटल आतापर्यंत 26 दुहेरी विजेतेपद जिंकलेले आहेत. तुम्ही डेव्हिस कप वगैरे ऐकलं असेल, तर ते डेव्हिस कप वगैरे पण ह्याच्यातच येतं. ठीक आहे, तर त्याच्यानंतर 2 वेळा ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. ग्रँड स्लॅम आपण बघितलं होतं, 4 प्रकारचे ग्रँड स्लॅम असतात. तुम्हाला ते पूर्ण टेबल काढून दिला होता, कोण कोण जिंकलंय आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, सिनर जिंकलेला आणि दुसरा कोण जिंकलाय तुम्हाला सांगायचं आहे. परत एकदा बघून घ्या. 4 कोणते कोणते आहेत, एक फ्रेंच ओपन असतं, दुसरं असतं ऑस्ट्रेलिया ओपन, तिसरं असतं, म्हणजे हे लाईनीत नाही सांगत आहे मी, पण 4 कोणते कोणते असतात ते सांगतो. फ्रेंच ओपन, ऑस्ट्रेलिया ओपन, त्यानंतर विम्बल्डन असतं आणि युएस ओपन असतं. ठीक आहे, तसे 4 असतात. युएस म्हणजे अमेरिकेचं ओपन असतं. तर असे 4 हे ग्रँड स्लॅम असतात. आणि त्याच्यापैकी 2, कोणतं, फ्रेंच ओपन आणि ऑस्ट्रेलिया ओपन, हा रोहन बोपन्ना जिंकलाय. 2017ला मिश्र दुहेरी जिंकलेला आहे आणि 2024ला पुरुष दुहेरीत. मिश्र दुहेरी, आता हे दुहेरी वगैरे कसे खेळतात ते म्हणजे स्वतः ठरवतात की कोणासोबत आपण खेळायचं आहे. ठीक आहे, रॅन्डमली ठरवत असतात. म्हणजे आता समजा मला माझ्या मित्रासोबत खेळायचं आहे, तुम्ही माझ्या मित्रासोबत खेळणार. ठीक आहे, ते हे दुहेरी असे ठरवत असतात, कोणी असं ठरवून देत नाही की तुला ह्याच्यासोबत खेळावं लागेल. त्याच्यानंतर विक्रम बघायला गेल्याचे, तर ग्रँड स्लॅम मध्ये सर्वात वयस्कर, सगळ्यात म्हातारा खेळाडू विजेता झालेला होता. तुम्हाला सांगितलं मगाशी, ऑस्ट्रेलिया ग्रँड स्लॅम 2024ला जिंकला होता. त्यानंतर 2024 मध्येच 43 वर्ष वयाचा असताना रँक 1, लक्षात ठेवा, रँक 1 वर पोहोचणारा सगळ्यात वयस्कर खेळाडू होता. आणि जेव्हा रिटायर झाला तेव्हा पण तो रँक 1 वर होता, त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे. आपल्याला ह्याच्या गोष्टी काय काय लक्षात ठेवायच्या आहे, लक्षात घ्या. रोहन बोपन्नाच्या गोष्टी बघा. त्यांनी 2 ग्रँड स्लॅम जिंकलेल्या, कोणत्या कोणत्या, ऑस्ट्रेलियाची आणि फ्रेंचची. आता ऑस्ट्रेलियाची 2024ला जिंकली होती, त्याच्यामध्ये त्याला रँक 1 हासिल झाला होता आणि सगळ्यात म्हातारा प्लेअर पण झाला होता. फ्रेंच ओपन 2017ला जिंकली होती. त्यानंतर एटीपी ज्या खेळ होते, टोटल आतापर्यंत 26 त्यांनी एटीपी जिंकलेले आहेत. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि तो कुठला आहे, कुठला आहे तो, कर्नाटकचा, बँगलोरचा आहे. ठीक आहे, ऍटलीस्ट एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर फिडे चेस वर्ल्ड कप. आता वर्ल्ड कप, चेसचं वर्ल्ड कप आपण मागं पण कव्हर केलेलं आहे, पण ते फिमेलचं होतं किंवा वुमनचं होतं, महिलांचं होतं ते. त्याच्यामध्ये सृष्टी देशमुख जिंकलेली आहे. सॉरी, दिव्या देशमुख नाव आहे तिचं. तर आपण तिच्याविषयी पूर्ण डिटेलमध्ये बघितलंय, कुठली आहे, म्हणजे नागपूरची आहे, महाराष्ट्रातली आहे, सगळं सगळं आपण बघितलेलं आहे. आता ती पण म्हणजे कोणत्या नंबरची, तुम्हाला एक प्रश्न विचारतोय, लक्षात घ्या. कोणत्या नंबरची ती भारताची ग्रँड मास्टर झालेली आहे, ते तुम्हाला सांगायचं आहे. आठवण करा तुम्ही, नाही तर परत वाचता, कारण की ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. दिव्या देशमुख, जसं मागे गुकेश डी वर प्रश्न आला होता, तसा आता दिव्या देशमुखवर यायचे चान्सेस आहेत. कोणत्या ना कोणत्या परीक्षेत हमखास येणार आहे तिच्यावर प्रश्न. ठीक आहे, आता ती पण आता चेस वर्ल्ड कप जिंकलेली, तसं आता हा पूर्ण ओपनचा, ओपन म्हणजे पुरुष पण खेळतात, तिथे महिला पण खेळतील. जी दिव्या देशमुख जिंकली होती ती पण इथं ओपन मध्ये खेळायला होती. ठीक आहे, आता इथे एक युनिक गोष्ट झाली होती. हे भारतात झालं होतं, म्हणजे हे भारतात झालं होतं असं काही युनिक नाही आहे, ते आधी पण झालेलं आहे. पण विश्वनाथ आनंद नावाची एक ट्रॉफी आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे आता जे जिंकतील सगळ्यात, म्हणजे जो जिंकला त्याला ही ट्रॉफी मिळालेली आहे, विश्वनाथ आनंद नावाची ट्रॉफी. ठीक आहे, कारण की विश्वनाथ आनंद पण ही जे वर्ल्ड जिंकलेलं आहे, कारण वर्ल्ड कप 2दा जिंकलाय, 2000ला आणि 2002ला जिंकला होता तो.
तर हे लक्षात ठेवायची काही गरज नाही एवढी, पण तुम्हाला असंच सांगतोय मी. तर त्या ट्रॉफीचे नाव ठेवले होते विश्वनाथ आनंद कप. कुठे झालेली? गोवा, भारतात झालेली. त्यांचा अंतिम सामना. आता हा पण लक्षात ठेवा, कोण? जाखोविर सिंदारो, जावोखिर सिंदारो आणि वेई ह्यांच्यामध्ये हा झाला होता. आणि जिंकला कोणता? जिंदा. ठीक आहे, जिंकला सिंधा असं लक्षात ठेवा. जिंकला सिंधा एवढं जरी लक्षात ठेवलं तरी ठीक आहे. जिंकला सिंधा काय? वर्ल्ड कप, बुद्धिबळाचा वर्ल्ड कप जिंकला होता. आणि महिलांचं कोण जिंकलेली आहे? ती जी दिव्या देशमुख आहे ती. आता इथून काय होणार? कॅन्डिडेट्स मध्ये जाणार. आता कॅन्डिडेट्स वगैरे काय असतं ते तुम्हाला ते दिव्या देशमुख मध्ये सगळं चांगलं सांगितलेलं आहे. कॅन्डिडेट्स मधून मग ते परत चॅम्पियनशिप. आता सध्याचा वर्ल्ड चॅम्पियन कोण आहे? गुकेश डी. ठीक आहे, तर हे सगळं आपल्याला